सगळेच दिवस सारखे नसतात बरं का. आज माझा तसाच दिवस होता. मला आज स्वयंपाक करायची बिलकुलच इच्छा नव्हती, कारण खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि बोर असं होत होतं. तर संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. तर चला म्हणलं बाहेरून काहीतरी खावं, माझी अशी इच्छा झाली, म्हणजे डिनर पण होईल. तर मग मी काय केलं, लगेच 2 चिट्ट्या केल्या आणि एका चिट्टीवर पनीर कुलचा लिहिलं आणि एका चिट्टीवर मी पंजाबी थाळी लिहिलं. तर चला म्हणलं आहोंवर एकदा ट्राय करावं, म्हणलं कशी रिॲक्शन देतात. तर त्यांनी काही वेगळी रिॲक्शन दिली नाही. मला वाटलं काहीतरी मला प्रश्न विचारतील किंवा काय म्हणते, तर त्यांनी डायरेक्ट ठीक ठीक आहे म्हणले, आणूया. आणि खरंच अशी व्यक्ती आयुष्यात असल्याने समजून घेणारे आयुष्य खूप सोपं करून टाकते. तर आहो गेले, लगेच फ्रेश वगैरे होऊन बाहेर गेले होते. तर ते आता आलेले आहेत. तर पाहू शकता माझ्या बाळाला किती घाई आहे दरवाजा उघडण्याची. दरवाजा उघडला आणि काय पप्पा आलेत, तर मग लगेच पप्पाच्या हातातलं घेण्याची पण घाई आहे माझ्या बाळाला. तर तिनं दुधाचा पुडा घेतला पटकून पप्पाच्या हातातला आणि पप्पा लगेच टिकीमध्ये काय आहे, तर माझ्या बाळासाठी नारळ आणलेला आहे. ती अजिबात नारळ पाणी पित नाही, पण नारळमधली जी मलाई असते ना, ते माझ्या बाळाला खूप आवडते. त्यामुळं आहोंनी नारळ आणलेला आहे. तर त्यांनी निलंगा राईस पण आणलेली आहे वाटतं. तर पाहू शकता माझं बाळ किती हसत आहे नारळ घेऊन. तर मी लगेचच नारळ फोडला आणि त्याच्यातलं पाणी पाजण्याचा खूप प्रयत्न केला गोलूला, पण गोलू काय प्यायला तयारच नव्हती. डायरेक्टच हातानं वाटी ढकलत होती. मग नारळ पाणी मी पिऊन टाकलं आणि मग आहोंनी तिला मलाई चारली त्याच्यामधली चमच्यानी काढून. पुन्हा मग नंतर मी लगेच सर्व केलं जे आणलं होतं पनीर कुलचा. पाहू शकता पनीर कुलचा, छोले बुटरची भाजी आहे, निलंगा राईस पण आहे, राजमाची भाजी आहे. आणि बाळाला मस्त इकडं रमवलं नारळ देऊन, चमचा वगैरे देऊन, कारण ती असं तर जेवू देत नाही. मग त्याला रमली म्हणून आमचे जरा जेवण करणं झालं त्याच्यामुळं. तर जेवण वगैरे छान म्हणजे शिर आटोपून घेतली आणि लगेचच मग बाळाला झोपी घातला आहोंनी. कारण का ते नाईट करून आलेले आहेत आणि नाईट करून आल्यानंतर जेवण वगैरे करून ते डबल झोपले, कारण नाईटला डबल त्यांना ड्युटीला जायचं आहे. जेवढा होईल तेवढा आराम ते गोलू झोपली की करून घेतात, असं तर ती काय आराम करू देत नाही. मग नंतर गोलू उठली, मी पण आराम करत होते, ती उठली, मग तिला वरी घेतलं झोक्यातून. आणि बघा उठल्याबरोबर माझ्या बाळाला टिकली काढायची असते माझी. तिला टिकली म्हणजे माझं काय वाटते काय माहीत, माझ्या कपाळाला टिकलीच ठेवत नाही. मग टिकली लावली की ती टिकली काढते. आणि असं मस्तपैकी आमच्या दोघीचा लाड वगैरे चालू होता. तेवढ्यात तिनं कॅमेऱ्याकडे बघितलं आणि लगेच तिचं चालू झालं. बघा चेहऱ्याची इमोजी कशी करते, ती वेगवेगळे चेहरे करून दाखवते आणि छान अशा आठवणी क्रिएट करते. ती अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरं सुख दडलेलं असतं. कोणताही मोठा प्लॅन नाही, फक्त एकमेकांची साथ आणि भरपूर प्रेम. आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी अशा साध्या दिवसांमध्ये तयार होत असतात, असं मला वाटतं. माझं बाळ लगेच पप्पाला पण उठवायला गेलं. असा होता आमचा दिवस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.